स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरासह कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। शहरातल्या पंचगंगा नदीवर असलेल्या लहान पुलाला पुराचं पाणी घासू लागल्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं वाहतुकीसाठी हा पूल बंद केलाय। सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे। इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे। महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे। राधानगरी, मलकापूर या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी, काळंबावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे। सध्या राधानगरी धरणातून 4000 क्युसेकनं नदीपात्रात पाणी सोडलं जाते। याच अनुषंगानं कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा पंचगंगा नदीवरचा लहान पूल इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनानं वाहतुकीसाठी बंद केलाय। पुलाला पाणी घासू लागल्यामुळे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होणार आहे। सध्या इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी 57 फुटांवर वाहू लागली आहे, तर इशारा पातळी 68 फूट आहे। आपत्ती व्यवस्थापनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत। पावसाचा जोर असाच राहिला तर कृष्णा आणि पंचगंगा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच अलमट्टी धरण सुद्धा 65% भरलंय। अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागलाय। सध्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मंदिराच्या परिसरात पुराचं पाणी शिरलंय। त्यातूनच नागरिक श्री नरसिंह सरस्वती यांचं दर्शन घेत आहेत। पण दक्षिण द्वार सोहळा कधी होणार याकडे मात्र आस लागून राहिली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसंच आपत्ती व्यवस्थापनही सज्ज झालंय। गेले 2 ते 3 दिवस झालं मुसळधार पाऊस चालू आहे। त्यामुळे पंचगंगाची जी पाण्याची पातळी आहे ती झपाट्याने वाढलेली आहे। काल आम्ही सायंकाळी 7 वाजता 57 फुटावर आल्यानंतर जुना पूल जो आहे आमचा तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याची खबरदारी म्हणून प्रशासनानं हा पूल बंद करण्यात आलेला आहे। तसेच असा जर पाऊस राहिला तरी आम्ही महापालिकेच्या वतीनं व आयुक्त मॅडम यांच्या आदेशानं जवळजवळ 42 छावण्या आपण तैनात करण्यात आलेल्या आहेत। जवळजवळ ह्या पूर परिस्थितीच्या सगळ्या ठिकाणी 24 तास आपण आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। आणि ह्या ठिकाणी आता आम्ही यांत्रिक बोट, फायर पटर त्याच्यावरचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि जर नागरिकांना स्थलांतर करायचं झालं तर त्या ठिकाणी आपण आपले कर्मचाऱ्यांची ऑर्डर त्या ठिकाणी काढून सगळे तयार आहेत आणि वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। छावणीमध्ये लाईट, पाणी, जेवणाची सगळी सोय करण्यात आलेली आहे। सर्व बाजूने बघायला गेलं तर आयुक्त मॅडमनी या ठिकाणी प्रशासनाला ज्या सूचना दिल्या त्यामुळे यंत्रणा आपली सज्ज आहे।